एक सत्याचा शोध जो महात्मा गांधी, येशू ख्रिस्त यांचे जीवन जाणून घेण्याने सुरू होतो व नारायण वामन टिळक यांच्या ही खरी जनसेवा प्रभुसेवा मान्य खरोखर देवा या काव्याने संपतो। हे प्रभु तू मला आपले सर्वस्व दिले। पण मग लोकांनी त्यांना क्रूसावर खिळून का मारलं असेल ग? ते आपले शेजारी बिशप फ्रान्सिस म्हणून राहतात ना, त्यांच्याकडे जा। या रात्री माझी स्तवने देवांगीकारी, यावेळी स्तुती अर्पणे ये आवडे भारी। मनुष्याला देवापासून दूर करणारी गोष्ट म्हणजे पाप। फार चांगला प्रश्न विचारलास बघ। अरे अनेकांना माहित नसलेली गोष्ट तर ही आहे, येशू कोण होता? म्हणजे होता नाही, आहे। आपला निर्माण करणारा देव आपल्यावर किती प्रेम करतो, त्यांनी त्या प्रेमास्तव आपल्यासाठी किती अद्भुत गोष्टी त्यांनी केल्या आहे हे तुला समजेल। दादा, आता गावातली लोक तुला आनंद या नावाने नाही ओळखणार, म्हणजे उद्यापासून तू समाज सुधारत। नमस्कार। नमस्ते। मी आपल्या गावात प्रौढ साक्षरता वर्ग चालू केलाय। सोनू बाळा, तुला एक गोष्ट विचारू? तुला कसा वाटतो आनंद? बॉस, त्या आनंदाला कमी समजू नका। आपल्याला जसे कानाला बाहेरून आवाज येतात ना, तसंच आपलं अंतर्मन आपल्याशी बोलत असतं। चॅप्टर माणूस आहे तो, जे चांगलं आहे, जे आपल्या फायद्याचं आहे, तरी ते स्वीकारायचं नाही। काल तरी एका दिवसामध्ये 15-20 माणसं जमा केली, अस्वस्थ केले या विचारानं मला। साक्षरता अभियान वर्ग चालू केलाय। त्यांचा क्रूसावरचा मृत्यू हा मनुष्याला पापक्षमा मिळवून देण्यासाठी देवाने घडवून आणलेली घटना आहे। कालच्या वाचल्यात 15-20 विकासाची कामं वाचून दाखवली लोकांना। येशू ही एकमेव व्यक्ती अशी होती आत्मिक जगातील सत्य जगाला प्रकट करण्यासाठी या जगात आली। ज्यावेळी जी घटना घडण्याचा समय येतो त्यावेळेस ती घडतेच। त्यांचं बायबल वाचलं म्हणून हे सगळं समजलं। या जन्मात सत्कर्म करायला सांगितले आहेत। अरे वेड्या, मला हवी आहे म्हणजे सून म्हणून। ओके कुमार, अरे तुला माफ करणारा मी कोण?